तुम्ही दुकान बिकान भारी बनवले पण राव. जर तुमच्या शेटच्या मेरे कायम बघतो ना व्हिडिओ, म्हणलं आपल्या माणसाकडे या. मोजकच पाडला पण जोरात पाडला एड्या दगडाव पडतं हे चालं. दादा भेटले आम्हाला, हे आपले व्हिडिओ बघतात आंबेगावचे. पुढे कॅमेऱ्याच्या मागं जिंदगी वेगवेगळ्या असते. बाळा कंटेंट नको का काहीतरी. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता आहे ना 10 वाजल्यात, मी चालू चाकणला. नेमकं आहे ना मला कपडे शिवलेत ना, मला ते आणायचीत. संतोष येते, मी जाणार आहे. संतोष येतोय नेमका, उरकतोय. आज आहे रविवार, पाऊस नाही नेमका. सकाळी थोडा पडला ना तर गेला डायरेक्ट पाऊस. गाडी चार्जिंग पण केलेली आहे आणि लाज इथं बांधली मी दोघांना. आता यांना इथून तिथंच न्यायची, फक्त कोब्यावर आणायची परत. हे वासरा आहे ना बांधूनच बरं ही जाऊ व्यायाम द्यायचा ना, तेव्हा मोकळं सोडा पुन्हा. आत्ता नको. ती मोकर शिंग मारून मारून आहे ना, शिंग त्यांनी पार ही केलं साळलं डायरेक्ट त्यांनी शिंग तिथं लागून घेईन स्वतःला. इथलं उरकलेलं आहे, सकाळी मी धुवून बिवून सज्ज केलं सगळं. ओके संतोष. मी म्हणलं याय ना का गाडी. बराच वेळा गोठ्या बसला आहे मी. चल चार्जिंग करून ठेवली 50 किलोमीटर तिला. 10:30 वाजले आत्ता. आबाळ असलंय ना राव, काय करूशी वाटत नाही माहिती का. असं आबाळ असल्यावर 2 दिवस आले राव, काहीच नाही करूशी वाटत. मी तर काल व्हिडिओ पण नाही बनवला. मी कालच्या आधी काल बनवला तुटका मुटका एक डाटा कमी आहे म्हणून टाकला. बाबा काय करतो, असे धूळ खात जायला लागते. अरे मी भिजणार नाही काय, मी काय शक्तिमान आहे काय. मला वाटतं तुम्ही गाडी आली. नाही येऊन आठवडावर लागणार आहे. नाही काय मागा आलो असतो मी. तिकीट टाक चल. काय करायचं? हा रिंगणला काय करायचं? गाडी नाही माझ्याकडे. मग कसं जायचं? पाय आवलं टोयलेट जायला लागेल तुला. मोजकच पाडला पण जोरात पाडला एड्या दगडाव पडतं हे चालं. परत जाते निघून परत पाणी करते ना रोडला. संतोष शेट नीट चालू का, आपण कसं राहायचं डायरेक्ट कुठं. नाही आम्हाला ना सांग इम्पिरियल पुढे स्टे करावा. तर पाऊसच नाही बघ, डायरेक्ट कोरडं पडलं इकडं. हा ना दगडाव पडत अरे हळूहळू. हा असंच होतंय. तर नाश्ता केला, दादा भेटले आम्हाला, हे आपले व्हिडिओ बघतात आंबेगावचे. आम्ही आंबेगावचे लय लोक भेटतात मला. आंबेगाव, खेड, जुन्नर, तुमचे लोक लय भारी. पण भेटून भारी वाटलं आम्हाला. चला जाऊ का. गेला आम्ही आता आलोय चाकण अर्ध्या. कपडे घ्यायचे आपल्याला, थोडी गाळ बघायला लागेल फक्त. लाईन निघून जाऊ परत घरी. परत नाश्ता केला आम्ही राव. ॲव्हरेज राव, ऑप्शन नाही म्हणून ना जायला लागते तिथं. आता फिरून मला महादेवाला बरोबर जाता येतं. ठीक आहे म्हणलं, थोडं मागं गेलो जरा, काम होत थोडं जरा, परत फिरून चाललो आता. पाऊस उतारला राव अक्का, दगडाव पडतंय. संतोष शेट इथं होतं आमचं एक 10 मिनिटात काम. फक्त कपडे घ्यायचे लगे निघायचे इथून. मेन तर पॅन्टची मला काय मोठायचं नाही का, पण पॅन्ट पण चांगली चांगली आणि शिवले. मला वाटलं नाही एवढं खास नाही का. फिटिंग चांगली केली. काय माहित तब्येत वाढते ना सारखी, तर त्रास होतो नंतर. त्या लोक चला. तुम्ही दुकान बिकान भारी बनवले पण राव. ओके ना, सही आहे राव. फिटिंग पण चांगली आहे आणि फिटिंग पण चांगली करता तुम्ही. हा पण हे जर तुमच्या शेटच्या मेरे कायम बघतो ना व्हिडिओ, म्हणलं आपल्या माणसाकडे या. एम्ब्रॉयडरी का फक्त. हा इकडे फक्त एम्ब्रॉयडरी. लय डिटेल करतो याला. बरंच मोठं गेलं तुमचं. मग रविवार मुळे करतील हिरो. हा चला संतोष शेट या. झालं इथलं काम आमचं. आता निघालो घरी आम्ही. इथून काय अर्धा तासात आम्ही घरी पोहोचल.
जवळपास आता 1-1:30 वाजल्यात. आता आम्ही आलो खरा बॉडीमध्ये. रात्री माझी झोप नाही आली राव. काल लवकर झोपलो नाही माझी रात्री. सकाळी उठलो पण नाही उठलं लवकर. जडीबुटीवाला बघ आकाशचा बिझनेस पार्टनर. ते मोड चेंज कर. राणा जाऊन चक्कर पण मार लागेल राव. काय आले काय नाही. पेटीकर आलाय. जाऊन दे गाडा काय मग. ये 4 वाजता. 4 वाजता ये. चार्जिंग करून ठेवतो याला. 7 किलोमीटर चार्ज आहे रे. नाही 7 पण नाही रे. 7च किलोमीटर ना रे. काय आलं रेस करायची का. आजारी का अजून ती. मग गाण्याला त्या दिवशी बोललोय ते वाले ना. हा त्याचं काम करून घेतो डायरेक्ट. त्याची एअर धरती का. हा वॉलचं काम करून घेऊ म्हटलं. जाऊन दे मग. 2,000 years later. जवळपास राहते 6 वाजल्यात. मी आता आले गोठ्यात. नंतर कायला लय बेकार झोप आली राव मला. डाय झोपलो घरी गेलो. डाय झोपलो 3 वाजता. 1 तासभर बसलो होतो. डाय खाली आलो इथं गोठ्यात आत्ता. यांचं उरकायला याला हात बांधला. एक डाव थोडी नर आहे ना दाव इकडं तिकडं पत्र्याला घाशीत होते. पत्र्याला आखूड घेतला. याला खाता येत नाही रे. डोक सांडली होते. या टाबात नीट यांनी जास्त नाही खाता येत. कुट्टी बरोबर खाता येत त्यांना. हे बी आता कापून टाकतोय ना. कुट्टी केली असती मी. कुट्टी पण करायला काय हरकत नाही. पण लय बारीक कुट्टी होईल. कुट्टी करून फायदा पण नाही व्हायचा. उलट असं खाता जाऊन चांगलं ते ना कडबा. दुर्गाचा ट्राय केला पण ते पेटलंच नाही राव. थोडं प्लास्टिक पाहिजे आपल्याला जरा. थोडं थिनर असतं ना लवकर पेटला असतं. म्हणलं मच्छर यायला लागले जाता नाही पाऊस पाण्याचं. साफसफाई पण ठेवतोय आम्ही. पण थोडंफार मच्छर असतात. गावात जायचे घरच्यांना पिझ्झा आणायचे. वारला आणून द्यायचे. फ्रेश होतो गावात जाऊन आणून देतो त्यांना एकदा. आता दर स्कूलला काय करतो तू. खरं सांगायचं काय खातो. इथं बरं पिझ्झा खायला आला मग तू. हा पिझ्झा खायला आलो आम्ही. न्यायला आलोय ना. हा टीचरला व्हिडिओ दाखव. टीचरला व्हिडिओ दाखवू का. जास्त तू सेट टाका चहा. आता 3रा चहा आहे. मग ते व्हिडिओ साठी दाखवायला आम्हाला मग व्हिडिओ बनवायला लागतो ना मोठा. तुला प्यायचा का. थँक्यू. पहिला आम्ही दोघं पिऊन गेलतो. नंतर हा गावला आम्हाला. हा गावला नंतर माझ्या डोक्यात आला व्हिडिओ नाही बनवला. व्हिडिओ काढ आहे बरोबर चहा गावला. म्हणजे कॅमेऱ्याच्या पुढे आणि कॅमेऱ्याच्या मागं जिंदगी वेगवेगळ्या असते. मला कंटेंट नको का काहीतरी. आता इथं थांबलोय कोपरे अंधार पत्राच्या कडेला. काय कायसाठी थांबलोय उंगाळा पाहिजे ना. हा काय तर बोर मारा थांबलेलो आपण. चहा प्यायला जाणार ना. युट्यूबच्या व्हिडिओला चाललंय मेहनत घ्यायला असेल माहिती का. 10 मिनिटाची व्हिडिओ बनवताना अख्खा दिवस क्लिप करावं लागतं. तेव्हा जाऊन इंटरेस्टिंग बनतोय. त्यात पण चलत नाही तर विषय वेगळा आहे. कम्फर्टेबली बसतोय. हा ही गाडी चांगली आहे. ती घातला सोड झाला इथंच. डांबरी सोड. होय हो 1 2 3 डाय उडी मार. यस. डॉगेज पाहिलं तू त्याच्या अंगा पडशील फक्त. डॉगेश नाही मी उडी मारलं तर आहे ना. थांबव इथंच चल. काहीतरी घ्यायचं तुला.
आत्ता जवळपास आहे ना 11 वाजले. आत्ता आले गोठ्या मी इथं खाल्लंय सगळं. फक्त हिच्यामुळे जरा गोठा व्हायला लागतं, बाकी काय नाही पुढचा. आज यांनी खाल्ले, सांडावले खाल्ले तरी तसं यांनी. त्याला मुद्दाम आहे ना पुढचं टाकलेलं मी, टाकलंच नव्हतं अजून. धर